तुमचा प्रश्न होता, तुम्ही त्यांच्या वरच्या लोकांना बोलवायचे होते, त्यांनी वरच्या लोकांना बोलवायला तुमचं काम होतं. तुमच्याशी काय आमचं नाही वय नाही बोलवायचं वरच्याला. तुम्हाला जेव्हा आम्ही पत्र देतो नाही दिंडागिरी का म्हणून तुमची म्हणून तुम्ही त्यांच्याशी आमची मिटिंग लावून द्यायला पाहिजे. काय नाही मग आता तरी तुमचं काय मग सदस्याचा ऐकला नाही म्हणून बोललो. अशी पद्धत नाही. तुम्ही आम्हाला काय चुकीचे पद्धत आहे ना काय ते 13 जण आहेत तर तुम्ही काय करता ते काय झोपलेत का? 13 तुम्ही नाही निवडून दिले, तुम्ही नाही निवडून दिले ना. त्यांचा अधिकार नाही, सीओचा अधिकार आहे. त्यांनी काही बोलो कारवाई करावी अधिकार नाही का? गावकरी म्हणून आम्ही आलेलोय. सीओनी आम्हाला उत्तर द्यावा. चर्चाने त्यांनी कारवाई ज्या चुकीच्या आहेत ज्या चुकीच्या आहेत ना त्याच्यावरती तुम्ही कारवाई करायला पाहिजे. मला एक सांगा, भगवान गायकवाडची पोरगी उपोषणाला बसली त्यावेळी मीटिंग कशासाठी घेतल्या तुम्ही? मग तेव्हा तुम्ही जाऊन तिथं टाकली का नाही? कुंडी नेली ना तुम्ही? तुम्हाला काय अधिकार आहे तुमचा? कुठल्या ऑफिसला? नगरपंचायतीचा विषय होता तिथं पडून नाही दिलं असा थोडी आहे का? आम्ही पण पत्र दिलं तुम्हाला. काय कारवाई करतात? ही सिच्युएशन येऊ नये पाठीशी घालू नका तुम्ही. बरोबर आहे. आमच्या पुढे चुकल्या तुम्ही दाखवा. तुम्ही बोलला सांगा तुम्ही. चर्चा करतो ना लोकांनी मांडायचे आहेत ना. लोक मांडतील ना 100 लोकांनंतर कोण आहे 100 मग त्यांचा जीव जातो. संडाचं पाणी तुम्हाला चालतो का संडाचं पाणी? समस्या मांडलेल्या आहेत. माझ्याकडे लेखी 4 सफिसंच आहेत. लेखी आहेत त्यांनी उत्तरं दिलेली नाही आपल्याला. लेखी आहे बाकी काय तुम्ही लोक आहात ना. तुम्ही त्याला बाहेर बोलवलं तर आम्हाला तुम्ही बोलता मला सांगा तुम्ही मला सांगा काय एकच सांगतो तुम्हाला काय जरी काय ऐकून घ्या ना. लोकांसमोर होणार आहे का? तो कारवाई करणार आहे का त्याच्यावरती? लोक कोणच काम करणार नाही त्याच्यावरती. त्यांनी जर कधी चुकीचा उत्तर दिला तर तो तुमच्या काम आहे का तिथं कारवाई झाली पाहिजे. या गोष्टीला तर तुम्ही त्याला बोलू शकता. आम्हाला व्हॅल्यू काय नाही. त्यांनी फक्त पत्रावरती सर्व दिले. मला सांगा काहीच करत ना. हॉल का ताब्यात घेतला त्यांनी मला सांगा बघू. काय कोणाच्या समितीला? अरे मग नगरपंचायतवरती आलो ना मग आम्ही. मग त्यांनी उत्तर द्यावा ना. कोणी केलं येऊ ना त्याला समोर त्याला समोर येऊन या. चर्चा करून आम्ही फक्त लोकांच्या फेकून देणार. आम्ही मोर्चे आम्हाला काय खास आहे का? आम्ही एवढं पाणी आलोय आले आता दुसरा एक सांगतो. तुम्ही मला तुमचं सांगितलं आता मी तुम्हाला सांगतो जे कायद्याने बरोबर असेल तर त्याच्यावरती तुम्ही मूळ ठेवा आणि जो कायद्याने चुकीचा असेल त्यावेळी तुमचं पण काम आहे तर त्याला सांगायचं का ही गोष्ट चुकीची आहे तुम्ही केली नाही पाहिजे. एवढं जर तुम्ही करत असाल आमची पण तयारी कोण ना तुम्हाला पण माहिती आहे. तुम्हाला माहिती का हाल चुकीचा आहे तर तो तुम्ही जरी खाली करायला पाहिजे हा तुमचा काम नाही. तुम्हाला तुमच्या ज्या समस्या आहेत जे चर्चा तुम्ही करणार आहे आम्ही राहू साहेब राहतील सोबत व्यवस्थित सांगा. उभे राहतील आम्ही
शब्द देतो, पण जे चुकीचं आहे त्याला तो ओढत राहील खोटी, आणि त्या जर चुकीचा असेल तो विषय तर तो तुमचा काम आहे का ही भाषी चुकीची आहे तुझी ही झाली नाही पाहिजे, हे असं योग्य आहे. एवढंच मला आमच्या नावाला बोलायला नाही. प्रोटेक्शन आणि असं समजू नका तो विषय मिनिटं साहेब कायद्याने बोलला पाहिजे म्हणजे तुम्ही त्याला विचारला काय शब्द आहे, आम्ही त्याला अंगाला हात लावण्याचा तुम्ही विचारला नाही फक्त त्यांनी प्रॉपर हे आम्हाला उत्तर द्यावी. उत्तरांसाठी झालेलं आहे आपल्याला, आपण उत्तरांसाठी आम्ही आलेलो आहे. आम्हाला काय त्याच्याशी काय लिहायचं सीओ कोण आहे त्याच्याशी आम्हाला प्रश्नाची उत्तरं पाहिजे. एवढे जर ह्याला बोलतात तर यांनी चाकी काढून पुढे यायला पाहिजे होता का मी सर्व काम बरोबर केलेलं आहे, कशाला लपून बसले मग बोला. न करण्यासाठी कारण आहेत त्यांच्याकडे नागपूर शहरातला एक तरी वाट त्याला मला दाखव. अरे ग्रामपंचायत व्यवस्थित हे करा ना, तर काय साफसफाई त्याला दाखव ना व्यवस्थित. त्याला माहिती आहे त्यांनी पूर्ण अभ्यास बोला. आमची पहिला गरम झाल्यावर थांबणार नाही. हे बोला लवकर बोला रे त्याला. आम्ही टाकलोय का टाकलोय का आम्हाला. हा कारण भरपूर आहे, कारण मला त्याला काय ह्या भागात दुसरं हॉल मिळेल का कोणाला विचारून कधी झालेला राष्ट्रीय गोष्टीला पैसे नाही आहेत शांतीचे पण मग करणार का तुम्ही घेतली का आणि पंचायत घर आहे नाही कोणी हे नाही आता ते कायदा सुव्यवस्था बोलताना ही येऊ नये आधीच त्यांनी त्यांचं काम होतं. कार्यकर्ते जर उन्हात असतील तर माझी कारण यावं आम्ही उन्हात काय समस्या आहे ना लोक मारतायत त्याच्यामुळे. जनता जर उन्हात असेल तर अधिकाऱ्यां काय सावली थांबावं इकडे यावं. छत्री पाहिजे का छत्री. अहो साहेब काय करणार नाही आम्ही पंतप्रधान हो तुम्ही इकडे ही वेळ येऊ नये म्हणूनच आम्ही तुम्हाला भेटत होतो. बोला विचारा आता काय विचार. मला पाण्याच्या संदर्भात आम्ही कंप्लेंट केलेली आहे. पाण्याच्या आतापर्यंत ज्या काही टाक्या आहेत तिन्ही टाक्या मी वरती जाऊन चढून बघितलेले आहे, पूर्ण स्लॅब तुटलेला आहे. गणेशवाडीची परिस्थिती दाखव रे तो पत्र कधी पडणार कोण काय होईल फोटो बघा सहित आणलेले तुम्ही पण तहसीलदार बघून घ्या. ही गणेशवाडीच्या टाकीची परिस्थिती आहे आणि पूर्ण घाण झालेली आहे ती टाकी पण आणि खालची पण. त्यानंतर सूर्याची आपाची इथली टाकी आहे त्याचा कितीतरी वर्ष का महिने झाले वरती चढाची जे हे असते ना आपली ती तुटलेली आहे ती वर्षानुवर्ष यांनी काही साफ केलेलं नाही. एक पहिला मुद्दा तो.
तुम्ही काय आतापर्यंत केलं. दुसरी गोष्ट, जे नळ कनेक्शन आहे 2 महिन्या अगोदर मी इथं तुमच्याकडे आलो होतो तेव्हा तुम्हाला मी बोललो होतो का नळ पाणी, आणि आता फोटो पण टाकलेले का अक्षरशः गटारीतून गेलेल्या नळ कनेक्शन आहेत ते त्याला बोललो होतो नोटिसा दे त्या लोकांना, आणि तुमची जर एखादी नळ कनेक्शन तिथून गेलेला असेल तर तो ताबडतोब तुम्ही काढा. लोकांना आत्ता पाणी आणलं आहे तुम्हाला प्यायला, तुम्हाला जर वाटत जर पाणी खराब नाही तर तो आमच्या समोर तुम्ही पिऊन दाखवा. संडासाचा वास येतो त्या पाण्याला, तुम्ही प्यायचा तो. जर तुम्ही खरोखर चांगले आहेत ना तर तो पाणी पिऊन दाखवा आम्हाला. तिसरी गोष्ट, त्या कंप्लेंटी आणलेल्या तर कुठे तुम्ही दाखवा आम्हाला. ज्या लोकांनी नागरिकांनी कंप्लेंटी दिलेल्या होत्या का तुम्ही ते 3 कनेक्शनच्या ऐवजी 15 लोकांकडून 12 लोकांकडून ठराव केला ना अख्ख्या नगरसेवकांनी, त्यांनी कोणी पण करू द्या, आमचे असो नाही तर तुमचे असो, कुठला जिजिया कर तुम्ही लावलेला आहे ना त्याच्या पहिले कंप्लेंटी आम्ही तुम्हाला दिलेल्या असताना जाणून बुजून तुम्ही लोकांवरती अंकुश ठेवण्यासाठी त्या तुम्ही चालू केलं. ह्यो कुठला करत असेल तर साहेब, कनेक्शन 3 12 फ्लॅट असतील तर 12 लोकांकडून 100 रुपये घेणार. 24 फ्लॅट असतील तर 24 लोकांकडून फ्लॅट घेणार आणि देणार 3 जणांना कनेक्शन. तो एखाद्या घराला पाणी असेल 1 कनेक्शन त्याला 100 रुपये. हा कुठला न्याय त्यांचा आहे. यांनी पण बोलावं ना, जेवढे नगरसेवक आहेत ना जे बोलतात का आम्ही केलेलं आहे तर तो कायद्याने कुठं बसतो तो सांगावा. पाणी रद्द तर करायचं त्याच्यासाठी चालू आहे, परंतु आमच्या कायद्याने तुम्ही जेव्हा बोलले का ह्याला काय करायचं नाही तर आम्ही कायद्याने तुमच्याशी बोलतो. ज्या कायद्यामध्ये जर ह्या गोष्टी बसतात तर त्यांनी तो कायद्याने दाखवावा का हे आम्ही 12 कनेक्शनचे किंवा 15. तुम्ही बोलता म्हणून नको आहे. आतापर्यंत पाणी पाहत नाही, याच्या अगोदर मग 10 वर्ष हे बसलेले होते. या जो आता समज पाणी कमिटीचे अध्यक्ष आहेत हे पहिल्या 5 वर्षात ते सांगत होते, त्याच्या 5 ना आत्ता पण तेच सांगताय का आम्ही आता असा केलं आणि तसं. 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही परत आम्हाला कागद दाखवणार का आम्ही आता ही प्रोसिडिंग केली, ते नको. जर स्थानिक आत्ताच्या घडीला जी परिस्थिती पाण्याची त्याच्या संदर्भात तुम्ही 4 महिने CO होते ते बजावते, त्यांना सोडून देतो आम्ही. CO म्हणून तुम्ही काय कारवाई केली. त्याच्यानंतर जो पाणी कनेक्शनचा विषय आला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, ह्या 4 गोष्टीचं आम्हाला उत्तर देतो. आणि जो जर खरा असेल तर करा, आणि जर चुकीचा अन्याय असेल कारक तर तो तिथल्या तिथं रद्द झाला पाहिजे, हे तुम्ही बोला. हलचा पण तो नाही, पहिले पहिला विषय उत्तर द्या. गटारीमध्ये नळ कनेक्शन त्यांनी काय केला, कोणाला नोटीस दिले, कुठले पत्रक दिले, त्यांनी बोलावं तिथं. आता रावसाहेब कुठला पहिला मुद्दा तुम्ही घेता होता. म्हणजे यांनी संतोषजी शिंदेंनी जे 4 मुद्दे सांगितले त्याच्यामधल्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या. म्हणजे आम्ही पण काही आता आम्ही या ठिकाणी आलेले गावातले नागरिक म्हणून आलेले आहेत. आम्ही तुमच्याशी काय पत्रव्यवहार केलेले आहे, तुम्हालाही वैयक्तिकरित्या आम्हाला त्यांनी जे प्रश्न विचारले त्याची काय काय तुम्ही उत्तर, म्हणजे तुमच्याशी बोलणं सोपं झालं. ते पाण्याच्या टाकीचं ते प्रभाग 7मध्ये टाकी आहे तर ते मी सगळ्यात पहिलं हे सांगतो की हे जेवढी पण जी कामं आता रस्त्याचे वगैरे निधींचे वगैरे जे म्हणताय त्याच्याकडे आपल्याकडे सर्व नका बोलू. तुम्हाला पाण्याचा बोललं ना, सुरुवात पाण्याची घ्या आणि जेवढे सांगितलं त्याची उत्तरं द्या. ते सर्व ना, ते सर्व येतोच आम्ही. पाण्याचा प्रश्नचा असा आहे की प्रभाग 7मधली जी टाकी आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही 10 लाख लिटरची टाकी घेतलेली आहे. ती प्रस्तावित आहे. आपण MGPकडून ते काम करून घेणार आहे. MGPकडून त्याचं अंदाजपत्रक पण तयार झालेलं आहे. जवळपास 90 लाखाची ती टाकी आहे आणि ते पूर्ण काम MGP करणार आहे. कारण आपल्याकडे इंजिनियर वगैरे काही प्रकारच नाही. त्याचं एस्टिमेट बनवायला, त्याचं टेंडर काढायला हे कोणतीच प्रक्रिया आपल्याकडे आपले कर्मचारी करू शकत नाही. म्हणून ती ऑलरेडी प्रस्तावित आहे. ऐका साहेब, ह्यो प्रस्तावित प्रश्न झाला तुमचा. सध्या जी परिस्थिती आहे का तो वरचा स्लॅब अख्खा तुटलाय, कधी जाऊन बघितलाय का? तुमच्या नगरसेवकांनी वरती चढून बघितलाय का? तो आम्ही वरती चढून बघितला ना, अख्खा फुटलाय. त्याच्यात कावळ्याची विष्ठा, कावळ्याची पीस सर्वापासून पडलाय. कधी तुम्ही लोकांनी जाऊन पाणी कमिटीने जेव्हा आता घेराव घातला तेव्हा ते पाणी आम्ही श्रमदानातून टाकी विकीचे आजूबाजूचे साफ केले, तेवढा साफ केला. आतल्या पाण्याचा काय तुम्ही लोकांपर्यंत दिलं. तुमच्या पाण्यामध्ये तो झाली. गणेशवाडीची जी परिस्थिती तुम्हाला दिली ती दाखवा साहेब त्यांना. त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं आतापर्यंत. सुरेजी आप्पाच्या गाडीच्या याच्या इथली ती पूर्ण वरची चढायला जागा नाही राहिली, त्याच्यातून शेवाळ्या येतात. तुम्ही काय केलं तुम्ही लोकांनी, आणि तुम्ही नाही केला, यांनी केला तर यांच्यावर तुम्ही कारवाई काय केली नगरसेवक जो कोणी बसलेले असतील त्यांच्यावरती, हे सांगा मला. ते तुमचं नाव सांगतात, ते सर्व आम्हाला सांगत होते यांना घेराव घाला, आमचं कोण ऐकत नाही म्हणून आम्ही योग घातलाय ना. आता ते तुमच्या जोडीला येतात. आता आम्हाला हेच बघायचं आहे तुम्ही काय कारवाई केली, कोण करायचं बघूच कळून द्या आम्हाला. प्रस्तावित पाणी टाकीला 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, ते तुमच्या हातात नाही. पण सध्या परिस्थितीवर तुम्ही काय कारवाई केली. माणूस नाही हे बोलू नका, सोडून द्या तुम्ही. कसा काय विषय तो साहेब. तुम्ही आता जो सांगितलं मुद्दा की तुमच्याकडे इंजिनियर आहे, त्याच्यातला सबस्टिट्यूट काय नियम माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्ही PWDकडे वगैरे पैसे ते वर्ग करून टेंडरिंग काढून काम जर करायचं असेल तर करू शकता. हा नियम आहे का नाही याचं मला फक्त उत्तर द्या.
आज नगरपंचायत स्थापन होऊन किती वर्ष झालं? 6 वर्ष. सव्वा वर्ष. थांबा जरा, 6 वर्ष झालेलं आहे. तुम्हाला मी जो मुद्दा सांगितला, तुम्हाला जर खरोखरच या ठिकाणी असलेल्या नगरसेवकांना गावासाठी काम करायचं आहे, तुम्हाला सीओ म्हणून काम करायचं असेल, जे कारण तुम्ही सांगता की इथे इंजिनियर नाही आहेत म्हणून आम्ही करू शकलो नाही, तर तुम्ही पैसे ते वर्ग करू शकत होते PWD आणि तिथनं टेंडरिंग करून करू शकत होता का नाही? मला एवढं प्रश्नाचं उत्तर द्या.